मला सांगशील वो बघदा. Hello, dear friends. Yesterday and day before yesterday, we have seen the proceedings of our that lesson that we are studying from the very first unit, an astrologer's day. The proceedings included the daily lifestyle of that astrologer, the things which he made in his day-to-day life, and the components which he gathered to carry out his business, and especially the things that are needed to run the business which he has settled for himself. So we have already come to know that he was a very busy person as far as the activity of the astrologer is concerned. He belonged to a town, and now he was making prophecies about the future of the people, and he was telling the people whether something good or whether something bad was going to happen with them, something like that. So he was earning his bread and butter out of that business, and he tried to please the people, he tries to please his customers so that they can offer him handful of coins and he can collect much needed amount for his day to day life. आपण मग कालच्या दिवशी असं पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, परवाच्याही दिवशी आपण असं पाहिलं की त्या ठिकाणी तो जो ज्योतिषी आहे तो लोकांना त्यांना आवडेल असं त्यांच्या भविष्याबद्दलचं भाकीत करून त्यांना त्यांच्या भविष्याबद्दलचे काही धोके म्हणा किंवा काही आश्वासक असणारे काही गोष्टी म्हणा अशा सांगून त्यांना त्या ठिकाणी तो एक प्रकारे निर्धास्त किंवा निर्भय करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर समोरची व्यक्ती आनंदित झाली, खुश झाली, तर ती आपल्याला थोडे जास्त पैसे बहाल करेल आणि त्याच्यामुळे त्याचा उदरनिर्वाह जो आहे तो सुरळीत पार पडेल असं त्याचा इंटेन्शन होता. जर टू द रिअल सिच्युएशन ऑफ द पॉइंट आपण जर बघितलं तर ज्योतिषी हा जो आहे तो खराखुरा त्या ठिकाणी काही जाणकार नसतो किंवा त्याला भविष्य खरोखरच समजेल असं काही नसतं, कारण भविष्य हे परमेश्वराशिवाय कोणालाच कळत नाही, आहे की नाही. परंतु इथे लोकांच्या थोडंसं निष्क्रियतेचा फायदा घेऊन, लोकांच्या आळशीपणाचा फायदा घेऊन आणि त्यांना थोडंसं आश्वस्त करून त्या ठिकाणी एका वेगळ्या दुनियेमध्ये त्यांना न्यायचं, त्यांच्याकडनं थोडंसं पैसा वगैरे जमा करायचा, असं हा लोकांचा व्यवसाय होता आणि अजूनही काही लोकांचा तो आहे. आपला जो हिरो आहे, प्रोटॅगॉनिस्ट आहे या कथेचा, तो पण अशाच प्रकारे या ठिकाणी त्याचा बिझनेस जो आहे, त्याचा जो व्यवसाय आहे तो सेटल करतो आहे, तसाच व्यवसाय तो करतो आहे. आपण कालच्या दिवशी असं पाहिलं that the astrologer was having some conversation with that stranger, with that unknown person, and that unknown person told him that that stranger person asked him if he didn't give him the correct information, he has to return his amount to him with interest. Okay, means if that astrologer fails to provide any sufficient information to the questions of that stranger, then he has to pay almost the double amount, okay, or more than what he has given. So that was a very needful challenge for that astrologer, and that astrologer gleefully accepted that challenge. He happily accepted that situation and was ready to face the situation now. काल आपण असं पाहिलं की त्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजरमध्ये, त्या ज्योतिषीमध्ये आणि त्या अनोळखी पहिल्यांदाच त्याच्या समोर आलेल्या माणसामध्ये एक प्रकारचा डील झालेला असतो, एक प्रकारे त्यांचा व्यवहार त्या ठिकाणी झालेला असतो आणि त्या व्यवहारानुसार तो जो कस्टमर आहे, तो जो अनोळखी अपरिचित व्यक्ती आहे, तो त्याला असं म्हणतो की जर त्याने त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नाही दिली तर कदाचित त्याने ऑफर केलेले जे पैसे असतील किंवा काही आने तो देणार होता त्या ऑस्ट्रोलॉजरला, तर ते पैसे त्याला व्याजासहित परत करावे लागतील.
घेतलेल्या त्याच्या पैशांपेक्षा त्याला कदाचित जास्तीचे किंवा दुपटीचे पैसे त्याला मे बी द्यावे लागतील त्या अनोळखी व्यक्तीला. आणि त्या प्रकारच्या गोष्टीला मग हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो बऱ्याच विचारांती तयार होतो आणि मग तो असं सिच्युएशनला फेस करायला तयार होतो. आपण कालच्या दिवशी या पॉईंटपर्यंत येऊन ठेपलेलो होतो. ठीक आहे, मग आपण त्या ठिकाणी पुढे जाऊया. ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या प्रोफेसीला आता सुरुवात करतोय, भविष्य वर्तन करायला तो सुरुवात करतोय. तो म्हणतोय बघा, द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, देर इज अ वुमन डॉट डॉट डॉट. या ओळीपर्यंत आपण पाहिलं होतं, तिला आपण रिपीट करूया. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड, तो ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो प्रोसीड करतोय, तो आता बोलतोय. त्याने त्याचं बोलणं सुरू ठेवलंय पुढे, विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, आणि त्याचा जो काही घसा आहे तो आता ड्रायअप झालेला आहे, कोरडा झालेला आहे. भीतीमुळे म्हणा किंवा टेन्स परिस्थितीमुळे म्हणा, तणावग्रस्त त्या सिच्युएशनमुळे त्या ठिकाणी तो जो आहे तो थोडासा घाबरलेल्या स्थितीमध्ये असल्यामुळे त्याचा घसा थोडासा कोरडा झालेला आहे. आणि तो त्याच्याशी बोलतोय आता, देर इज अ वुमन डॉट डॉट डॉट. तो असं म्हणतोय की ती एक स्त्री तुझ्या आयुष्यामध्ये आहे वगैरे वगैरे, तिचं बोलायला सुरुवात झाली. तर अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचं भाकीत तो बऱ्याचदा करायचा. अशा प्रकारचं वक्तव्य तो बऱ्याच जणांशी शेअर करायचा. त्याच्यामुळे त्याच्या रुटीन स्टेरिओटाईप पद्धतीप्रमाणे तो आता त्याच्याशी बोलतोय की एक स्त्री तुझ्या आयुष्यामध्ये आहे वगैरे, एका स्त्रीने तुझ्याशी त्या ठिकाणी काही व्यवहार केला असेल किंवा काही चांगल्या प्रकारचा वाईट प्रकारचा अनुभव त्याला कदाचित त्या स्त्रीमुळे आलेला असेल. असं जे काही नेहमीचं जे काही भाकीत करायचं एक जी टेक्निक आहे ती त्याने सुरू ठेवली. त्याच्यावर तो काय बोलतोय बघा स्ट्रेंजर, आपण बघूया. तो म्हणतोय, स्टॉप सेड द अदर, थांबव हे सगळं. तो जो स्ट्रेंजर पर्सन आहे, अपरिचित व्यक्ती आहे, तो त्याला म्हणतो आहे, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला तू जे सांगतोयस ना हे सगळं ते मला नको आहे. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, मला एवढं सांग, शाल आय सक्सीड, की मला यश मिळेल का. सक्सीड हा जो आहे वर्ब फॉर्म आहे आणि त्याचा नाऊन होतो सक्सेस. ओके, मग मला सक्सेस मिळेल का, विल आय बिकम सक्सेसफुल, मला यश मिळेल का कशामध्ये, इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, माझ्या आत्ताच्या गोष्टीचा ज्याचा मी शोध घेतो आहे, सर्च करतो आहे, त्याच्यामध्ये मला यश मिळेल का, ऑर नॉट, यश मिळेल किंवा नाही, त्या गोष्टीचं तुम्ही मला हे सांगा, म्हणजे त्याचं काय होईल ते तुम्ही मला सांगा. त्याचा शोध घेणं मला जमेल का, ज्या गोष्टीचा मी शोध घेतोय ते मला सांग, असं तो ॲस्ट्रॉलॉजरला बोलतोय. आन्सर दिस अँड गो, तू या प्रश्नाचं उत्तर मला दे आणि तू वाटल्यास निघून जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो, जर तू या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तर आय विल नॉट लेट यू गो, तर मी तुला इथून जाऊ देणार नाही. टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स, जोपर्यंत तू त्या ठिकाणी जे कॉईन्स आहे मी तुला दिलेले ते डिस्गॉर्ज करत नाही तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही. म्हणून ज्याचा मी शोध घेतो आहे ती गोष्ट मला प्राप्त होईल का, ती गोष्ट मला परत मिळेल का ते मला सांग, नाहीतर मी तुला इथून जाऊ देणार नाही जोवर तू मला ते माझ्याकडून घेतलेले पैसे परत देत नाहीस तोवर. ठीक आहे, अशा प्रकारचं तो त्याला त्या ठिकाणी विवेचन आता करतो आहे. तशा प्रकारचं भाकीत म्हणण्यापेक्षा तशा प्रकारचं वक्तव्य तो त्याला आता सादर करतो आहे. ठीक आहे, मग आपण आता बघूया पुढे त्यांच्यामध्ये काय होतंय बघा. आय विल नॉट लेट यू गो, मी तुला जाऊ देणार नाही, टिल यू डिस्गॉर्ज, जोपर्यंत तू परत करत नाहीस मला. डिस्गॉर्ज हा जो शब्द आहे ना बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचा मिनिंग दिलेला आहे इकडच्या उजव्या बाजूला, इल्ड सरेंडर अंडर प्रेशर. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट अंडर प्रेशर, भीतीमुळे म्हणा, तणावामुळे म्हणा, सरेंडर करणे, परत करणे. आपण इथे थोडक्यात अर्थ लिहूया त्याचा, नाईलाजाने पैसे परत करणे. ठीक आहे, जोपर्यंत तू ते पैसे नाईलाजाने मला परत करत नाहीस, जोपर्यंत ते पैसे तू मला माझ्याकडनं घेतलेले स्वतःहून रिटर्न जोपर्यंत करत नाहीस
तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू एनकॅन्टेशन्स. आता याच्यावर तो जो ज्योतिषी होता आपला, हा नायक आपल्या कथेचा हिरो, त्याने काही एनकॅन्टेशन जे होते ते मटर केले. तू मटर म्हणजे काय करणे, तर पुटपुटणे, बरोबर. तू मटर, ठीक आहे. त्याला मंबल असा सिनोनिम सुद्धा देता येतो. टू मटर म्हणजे पुटपुटणे, बोलणे. अ फ्यू एनकॅन्टेशन्स. एनकॅन्टेशन्स हा जो शब्द आहे तो नवीन आहे बघा आपल्याला, तो लिहून घ्यायचा आहे तुम्ही. एनकॅन्टेशन्स त्याला सिनोनिम आहे बघा, सपोजली मॅजिकल वर्ड्स, बरोबर. आता मॅजिकल वर्ड्स म्हणजे मंत्र आपण त्याला म्हणतो, किंवा काही स्वरूपाची प्रार्थना आपण त्याला असं म्हणतो. तर त्या प्रकारे त्याने काही मंत्र म्हणा किंवा काही प्रार्थना म्हणा ती परमेश्वराला त्या ठिकाणी केली. आणि त्याने काय म्हटलं, अँड रिप्लाइड, आणि तो त्याच्यावर उत्तर देतो आहे, ऑल राईट, अच्छा ठीक आहे, आय विल स्पीक, मी बोलतो तुझ्याशी, मी या विषयावर बोलेल, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्की देईन, परंतु त्याची डिमांड तो वाढवतोय बघा. आय विल स्पीक, मी बोलेल त्या विषयावर की तुला तुझ्या शोधामध्ये यश मिळेल की नाही, बट विल यू गिव्ह मी अ रुपी, परंतु तू मला 1 रुपया जो आहे तो मला देशील का, इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, जर मी तुझ्याशी जे बोलतो आहे ते जर तुला कन्व्हिन्सिंग वाटलं. कन्व्हिन्सिंग हा एक नवीन वर्ड आहे बघा, त्याचा अर्थ आपण घेणार समाधानकारक. ठीक आहे, सॅटिस्फाईंग म्हटलं तरी चालेल, SATISFYING. ठीक आहे, सॅटिस्फाय हा जो वर्ब आहे त्याला ING लावायचा. जे मी तुझ्याशी बोलतो आहे, बोलणार आहे, जर ते तुला समाधानकारक वाटलं, तुझं त्याच्याने सॅटिस्फॅक्शन जर झालं, तर तू मला 1 रुपया देशील का, किंवा तुला तो द्यावा लागेल. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, जर तू मला 1 रुपया जर नाही देत असणार तर मी माझं तोंड उघडणार नाही. आय विल नॉट लेट ओपन माय माउथ, मी माझं तोंड नाही उघडणार जर तू मला 1 रुपया नाही दिला तर. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, आणि तुला जे पटेल ते तू कर, तुला जसं हवं त्या पद्धतीने तू वर्तन कर, परंतु तुला 1 रुपया द्यावा लागेल, जे मी तुझ्याशी बोलेल जर ते तुला समाधानकारक वाटलं तर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग, आता या दोघांमध्ये पुन्हा किती पैसे द्यावे त्याच्या भविष्यासाठी, समोरच्या व्यक्तीने किती पैसे त्याला ऑफर करावे, त्याच्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी त्याच्यावर पुन्हा एकदा रस्सीखेच चालू आहे, त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा चालू आहे. आता हॅगलिंग शब्द जो आहे त्याला आपल्या इकडे सिनॉनिम दिलेला आहे बघा. हॅगलिंग म्हणजे बार्गेनिंग. आपण बाजारभाव करतो, भाजीपाला घेताना किंवा कोणत्याही गोष्टीचं शॉपिंग करताना बार्गेनिंग करतो आपण, बरोबर. तर तो बाजारभाव करणे आपण त्याला म्हणतो, मोलभाव करणे. ठीक आहे, तसं घासाघीस करणे हा एक अजून चांगला वर्ड आहे मराठीमधला, जो आपल्याला त्याला देता येईल. म्हणजे त्यांची घासाघीस झाली की 1 रुपया हा ॲस्ट्रोलॉजर मागतो आहे, त्याने थोडं त्या अननोन पर्सनने, स्ट्रेंजरने काही कमी पैसे सांगितले असतील वगैरे, याच्यावर त्यांचं एकमत होईपर्यंत त्यांच्यामध्ये थोडंसं बार्गेनिंग सुरू राहिलं. मग पुढे काय झालं बघा, द अदर ॲग्रीड, तो जो समोरचा व्यक्ती होता अननोन पर्सन, तो सहमत झाला आता या विषयावर. द ॲस्ट्रोलॉजर सेड, तो ज्योतिषी बोलला, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. यू वेअर लेफ्ट फॉर डेड, अरे तू मरण्याच्या स्थितीमध्ये सापडला होतास, म्हणजे तू मरणासन्न अवस्थेमध्ये होतास, एम आय राईट, मी बरोबर बोलतोय ना. बघा पहिलाच प्रश्न त्याने खूप त्याला मार्मिक केला बघा. यू वेअर लेफ्ट फॉर डेड म्हणजे तुला कोणीतरी हल्ला तुझ्यावर केला होता आणि तुला मरण्याच्या स्थितीमध्ये कोणीतरी सोडलं होतं. यू वेअर लेफ्ट, लेफ्ट हा शब्द लिव्हचा भूतकाळ आहे बघा इथे. लेफ्ट म्हणजे आपण डावी बाजू म्हणतो, तसा तो अर्थ त्याचा नाही आहे इथे. लिव्हचा तो भूतकाळ आहे. तुला कोणीतरी सोडून दिलं होतं फॉर डेड म्हणजे मरणासन्न होण्यासाठी, मरण्याच्या स्थितीमध्ये जाण्यासाठी तुला कोणीतरी हल्ला करून सोडून दिलं होतं. आय एम राईट, मी बरोबर सांगतोय ना तुला. टेल मी मोर, तो अननोन पर्सन म्हणतो की हो, तू मला अजून काहीतरी सांग, भविष्याबद्दल अजून काहीतरी मला तू कल्पना दे.
अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणतोय अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. एकदा तुझ्यामध्ये शरीरामध्ये चाकू खुपसला गेलेला होता. अ नाईफ हॅज पास्ट. नाईफ म्हणजे चाकू किंवा सुरा आपण त्याला असं म्हणतो. हॅज पास्ट थ्रू यू वन्स. थ्रू यू म्हणजे तुझ्यामध्ये तुझ्या पोटात सुरा किंवा चाकू कोणीतरी स्टॅब केलेला होता, कोणीतरी खुपसलेला होता एकदा. हे खरं आहे की नाही त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्याला विचारलं. आता तुझ्यावर कोणीतरी चाकू हल्ला केलेला होता, पोटामध्ये म्हणा शरीरामध्ये म्हणा, कोणीतरी सुऱ्याने किंवा चाकूने तुला उसकलेलं होतं. हे त्याला कसं माहिती ते आता आपल्याला पुढे उत्तर मिळेल बघा या प्रश्नाचं. तो मात्र त्याच्याबद्दलची महत्वाची गोष्ट व्यक्त करतो आहे इथे की यू वर लेफ्ट फॉर डेड अँड अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. एक चाकू एक सुरा तुझ्या शरीरामध्ये खुपसण्यात आलेला होता. गुड फेलो. आता हा जो स्ट्रेंजर आहे अननोन पर्सन आहे तो त्याला म्हणतो गुड फेलो. अरे भले बहादर म्हणजे तू तर खूपच जाणकार व्यक्ती आहेस. गुड फेलो म्हणजे चांगला व्यक्ती तुम्हाला दिसतोय. फेलो म्हणजे व्यक्ती आपण त्याला म्हणतो. तुझं खूप महत्वाचं वर्णन त्या ठिकाणी करतोयस. खूप बहादर किंवा खूप हुशार व्यक्ती तुम्हाला दिसतो आहेस असं तू त्याला सांगतोय. ही बेड ही चेस्ट. त्याने आपली छाती त्याला दाखवली. टू बेअर म्हणजे उघडी करणे. ठीक आहे. चेस्ट म्हणजे छाती. त्याने त्याची चेस्ट त्या अननोन पर्सनने उघडी केली. टू शो द स्कार. त्या सुरा किंवा जो चाकू त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला होता त्याचा स्कार दाखवण्यासाठी. स्कार हा एक नवीन वर्ड आहे बघा. त्याला स्कारला आपण म्हणतो जखम. ठीक आहे. किंवा इंजुरी मार्क असं म्हटलं तरी चालेल त्याला. इंजुरी मार्क. INJURY. इंजुरी मार्क म्हणजे MARK. मग ते जखमेचं चिन्ह त्याला दाखवण्यासाठी तो त्याला छाती उघडी करून दाखवतोय की हो माझ्यावर खरंच सुरीने चाकूने हल्ला करण्यात आलेला होता. व्हॉट एल्स. अजून काय तुला सांगता येईल ते मला तू सांग. अजून काय माहिती तुला देता येईल माझ्या स्वतःबद्दलची ती माहिती दे. म्हणजे सुरीने किंवा चाकूने त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला होता, त्याला जखमी करण्यात आलेलं होतं आणि मरण्याच्या स्थितीमध्ये तो येऊन ठेपलेला होता. हे त्याचं बोलणं त्याला ॲग्री झाला तो याच्यावर तो सहमत झाला. तू जे सांगतोयस ते बरोबर सांगतोयस आणि व्हॉट एल्स म्हणजे अजून तुला पुढे काय सांगता येईल असं तू त्याला विचारणा करतो आहे. And then you were pushed into a well nearby in the field. You were left for dead. आणि तो ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो पुन्हा कंटिन्यू करतोय बघा. अँड देन यू वेर पुस्ड इन टू अ वेल. आणि तुला नंतर चाकूने हल्ला करण्यात आल्यानंतर यू वेर पुस्ड इन टू अ वेल. तुला ढकलण्यात आलेलं होतं. आता तुला ढकलण्यात आलेलं होतं. पुश म्हणजे काय करणे ढकलणे बरोबर. कशामध्ये ढकलण्यात आलेलं होतं इन टू अ वेल. एका विहिरीमध्ये तुला ढकलण्यात आलेलं होतं. नियर बाय इन द फील्ड. जवळच असणाऱ्या एका विहिरीमध्ये तुला ढकलण्यात आलेलं होतं. अँड दॅट वेल वॉज रिसाइडेड इन अ नियर बाय फार्म. एका जवळच असणाऱ्या शेतामध्ये ती जी विहीर आहे ती त्या ठिकाणी होती आणि त्या विहिरीमध्ये त्या ठिकाणी तुला पुश करण्यात आलेलं होतं. तिथे तुला ढकलून देण्यात आलेलं होतं. यू वेर लेफ्ट फॉर डेड. मरणासन्न स्थितीमध्ये मरण्याच्या अवस्थेमध्ये जखमी करून तुला त्या ठिकाणी पोहोचवण्यात आलेलं होतं आणि तुझं त्या ठिकाणी एक प्रकारे मर्डर प्लॅन करण्यात आलेला होता. अशी स्थिती त्या ठिकाणी तुझ्या लाईफमध्ये पूर्वी एकदा घडून आलेली होती. हे खरं आहे का असं तो ॲस्ट्रॉलॉजर त्याला बोलतो आहे. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. तो म्हणतोय बघा आय शुड हॅव बीन डेड. तो स्ट्रेंजर पर्सन त्या ठिकाणी बोलतोय आता की मी कदाचित मरून गेलो असतो. मी कदाचित या जगामध्ये राहिलो नसतो. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय. जर एखादा पासर बाय म्हणजे जवळून तिथून पुढे जाणारा जो व्यक्ती आहे हॅड नॉट चान्स. जर त्याने तो प्रसंग तशा प्रकारचा घडवून आणला नसता. टू पीप इन टू द वेल. विहिरीमध्ये जर त्या जवळून जाणाऱ्या व्यक्तीने
पीप केलं नसतं. टू पीप म्हणजे डोकावून पाहणे, च्या आत डोकावून पाहणे असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणूया. इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड, जर एखाद्या जवळून जाणाऱ्या त्या पासर बायने, जवळून जाणाऱ्या त्या एखाद्या व्यक्तीने हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल, जर त्याने त्या विहिरीमध्ये जर समजा डोकावून पाहिलं नसतं, जर त्याने मध्ये पाहिलं नसतं की कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये आहे की नाही आहे, तर आय माईट हॅव बिकम डेड, तर मी कदाचित त्या ठिकाणी नष्ट झालो असतो, मी कदाचित मरण पावलो असतो. एक्सक्लेम द अदर, तो जो अननोन पर्सन आहे, स्ट्रेंजर आहे, तो असं उद्गार काढतोय बघा. ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम, आणि त्याला आता एन्थुझियाझम म्हणजे उत्साह किंवा आतुरता, उत्सुकता त्याला वाटत होती. एन्थुझियाझम आपण त्याला म्हणतो. एक्साइटमेंट, त्याला तुम्ही सिनोनिम घेऊ शकतात. काय घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो? एक्साइटमेंट. त्या आतुरतेने तो आता ओव्हरवेलम झाला. ओव्हरवेलम म्हणजे भावना विवश आपण त्याला म्हणतो, भावनावश आपण त्याला म्हणतो. त्या उत्सुकतेपोटी तो थोडासा भावनावश आता झालेला आहे. म्हणजे त्याचं ॲस्ट्रोलॉजरचं बोलणं त्याला पट्ट आहे. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड, मी त्याला केव्हा गाठू शकतो, मी त्याला केव्हा भेटू शकतो, मी त्याचं केव्हा रिव्हेंज घेऊ शकतो, म्हणजे मी त्याचा केव्हा बदला घेऊ शकतो, असं तो विचारतो आहे. ही आस्क्ड क्लेंचिंग हिज फिस्ट, आणि तो आपली फिस्ट जी आहे, फिस्ट म्हणजे मूठ, आपण हाताची मूठ करतो बघा, म्हणजे आपले सगळे बोट घट्टपणे आवडल्यानंतर आपल्या हाताची तळव्याची मूठ तयार होते, तशी जी मूठ आहे तो घट्टपणे आवडतो आहे. आणि तो म्हणतो व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, म्हणजे तो जो व्यक्ती आहे मला जखमी करणारा, मला मारणारा, तो मला केव्हा गाठता येईल, त्याचा बदला मी केव्हा घेईल, असं तो त्याला विचारतो आहे. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रोलॉजर, हा ज्योतिषी जो आहे तो म्हणतोय की तुला पुढच्या दुनियेमध्ये, पुढच्या जगामध्ये त्या ठिकाणी त्याचा बदला घेता येईल. ही डाईड 4 months ॲगो, तो जो तुला जखमी करणारा व्यक्ती होता, ही डाईड 4 months ॲगो, तो 4 महिन्यांपूर्वीच त्याचं निधन झालेलं आहे, तो 4 महिन्यांपूर्वीच मरण पावलेला आहे. इन अ फार ऑफ टाऊन, एका दूरच्या गावामध्ये, एका दूरवरच्या टाऊनमध्ये, त्या गावामध्ये त्याचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे तो व्यक्ती या जगामध्ये हयात नाहीये असं त्याला म्हणायचं आहे. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम, आणि तो व्यक्ती आता 4 महिन्यांपूर्वीच त्याचं निधन झालेलं असल्यामुळे तू त्याला कधीही भेटू शकणार नाहीयेस. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट, आणि ही गोष्ट ऐकल्याबरोबर की त्याला ज्याने जखमी केलेलं होतं त्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, त्या व्यक्ती आता या जगामध्ये नाहीये, 4 महिन्यापूर्वी तो मरण पावलेला आहे, असं ऐकल्याबरोबर द अदर ग्रोन्ड, तो जो अननोन पर्सन होता, स्ट्रेंजर होता, तो आता हळहळला. टू ग्रोन म्हणजे हळहळणे किंवा थोडंसं नापसंती व्यक्त करणे, त्याला ग्रोनिंग असं म्हणतो आपण, टू ग्रोन. त्याला तुम्हाला सिनोनिम जर हवा असेल तर त्याला त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकतात. टू एक्सप्रेस अनहॅपीनेस, टू एक्सप्रेस अनहॅपीनेस, नाराजी व्यक्त करणे, नापसंती व्यक्त करणे. मग तो हळहळला, त्याने नाराजी व्यक्त केली. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड, तो जो आपला हा जो आहे ॲस्ट्रोलॉजर ज्योतिषी, तो आता पुढे बोलतो आहे. गुरुनायक, तुझं नाव गुरुनायक आहे ना, असं तो त्या समोरच्या व्यक्तीला बोलतोय. यू नो माय नेम, द अदर सेड, टेकन अबॅक, तुला माझं नाव माहिती आहे, टेकन अबॅक, आणि या गोष्टी त्याचं नाव बरोबर सांगितल्याबरोबर त्याला धक्का बसला. टेकन अबॅक म्हणजे गेट सरप्राईज, टू बिकम शॉक्ड, असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे त्याला धक्का बसला बघा, की याला आपलं नाव कसं काय माहिती आहे अचूक. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से, मला जशा इतर गोष्टी माहिती आहेत गुरुनायक, त्याप्रमाणे तुझं नाव सुद्धा मला माहिती आहे. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से, आणि जे मला सांगायचं आहे तुला ते तू काळजीपूर्वकपणे ऐक, ते तू व्यवस्थित शांतपणे त्या ठिकाणी ऐक, जे मला तुला सांगायचं आहे ते. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाऊन, तुझं जे गाव आहे ते 2 दिवसांच्या अंतराला आहे, म्हणजे 2 दिवस तुला त्या ठिकाणी प्रवासाला लागतात.
2 days जर्नी, 2 दिवसाचा प्रवास. जर्नी म्हणजे माहिती ना आपल्याला, प्रवास. तो 2 दिवसांचा प्रवास तुझ्या खेडेगावाचा आहे. ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन, या गावापासून त्या ठिकाणी उत्तरेकडे तुझं 2 दिवसाच्या अंतरावर, प्रवासाच्या अंतरावर तुझं खेडेगाव आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन, पुढची जी ही ट्रेन तुला सापडेल ती ट्रेन तू पकड. अँड बी गॉन, आणि तू निघून जा. जितक्या लवकर तुला इथून या गावातनं निघता येईल तिथून निघून जा तुझ्या गावाला, खेडेगावामध्ये. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ, मला पुन्हा एकदा तुझ्या जीवाला किंवा तुझ्या शरीराला धोका मला दिसून येतोय. इफ यू गो फ्रॉम होम, जर तू घराबाहेर पडलास, घराच्या बाहेर निघालास तर तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, खूप मोठा डेंजर निर्माण होऊ शकतो तुझ्या आयुष्यामध्ये, असं मला वाटतंय. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश, त्याने त्या ठिकाणी एक सॅक्रेड ॲश घेतली. सॅक्रेड ॲश म्हणजे पवित्र असणारी ती राख. ASH, ॲश. ठीक आहे, ॲश म्हणजे राख माहिती आहे आपल्याला, आणि सॅक्रेड म्हणजे पवित्र असणारी. ठीक आहे. अ पिंच ऑफ म्हणजे चिमूटभर, दोघं बोटांच्या चिमटीमध्ये जेवढी येते त्याला म्हणतो आपण चिमूटभर. अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश, जी पवित्र रक्षा असते, पवित्र राख असते. देवाच्या समोर आपण अगरबत्ती किंवा धूप वगैरे काही लावतो, त्याची जी अग्नी असते, त्याचं जे काही ॲश तयार होते, राख, ती पवित्र रक्षा एक पिंचभर तू घे, चिमूटभर तू घे. अँड हेल्ड इट टू हिम, आणि त्याने त्याला ती दिली. ती पवित्र राख त्याने त्याच्या हवाली केली, आणि तो त्याला बोलतोय रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ही जी राख आहे ती तुझ्या कपाळावर तू रब कर. फोरहेड म्हणजे कपाळ, रब म्हणजे लावणे. ठीक आहे. मग ही जी कपाळावर रक्षा आहे ती तुझ्या कपाळावर तू त्या ठिकाणी लावून घे. अँड गो होम, आणि तुझ्या घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन, आणि तू त्या ठिकाणी कधीही साऊथवर्डच्या दिशेने त्या ठिकाणी तू जाऊच नकोस, म्हणजे त्या ठिकाणी दक्षिणेच्या दिशेने तू बिलकुल प्रवास करू नकोस. अँड यू विल लिव्ह टू बी 100, आणि जर तू तसा प्रवास नाहीच केला दक्षिण दिशेचा तर यू विल लिव्ह टू बी 100, तर तुला त्या ठिकाणी 100 वर्षांचं आयुष्य त्या ठिकाणी कदाचित तुला प्राप्त होईल. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली, मी घर का सोडावं. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, मी का घर सोडावं माझं. तो जो समोरचा व्यक्ती आहे तो रिफ्लेक्टिव्हली बोलतोय. रिफ्लेक्टिव्हली म्हणजे विचारपूर्वकपणे, केअरफुली आपण त्याला म्हणू शकतो, थिंकिंग केअरफुली. त्याने खूप विचारांती त्याला विचारलं की मी माझं घर का सोडावं. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव, मी आता घरून बाहेर पडलेलो होतो आत्ताच. अँड देन टू लुक फॉर हिम, आणि मला त्या ज्याने मला जखमी केलेलं होतं, ज्याने मला मरण्याच्या स्थितीमध्ये सोडलेलं होतं, त्याचा मी शोध घेत होतो. अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम, आणि जर तो मला सापडला तर मी त्याला चोक आउट करणार होतो. चोक आउट वन्सच लाईफ, चोक आउट वन्सच लाईफ म्हणजे एखाद्याचा जीव घेणे, म्हणजे इथे एखाद्याचा बदला घेणे. ओके, चोक आउट हिज लाईफ, मला ज्याने मारलेलं होतं, मला ज्याने जखमी केलेलं होतं, ज्याने माझं मर्डर करण्याची गोष्ट पूर्वी केलेली होती भूतकाळामध्ये, जर तो मला आता सापडला असता तर त्याचा जीव मी घेतला असता. आय वुड हॅव किल्ड दॅट फेलो हू हॅड ट्राईड टू किल मी, ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला त्याला मी आता बदला घेऊन त्याचा सूड घेण्याचा माझा विचार होता, माझी इच्छा होती. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली, त्याने आपलं डोकं पश्चातापाने हलवलं. रिग्रेटफुली म्हणजे पश्चातापाने, पश्चातापाने तो त्याचं डोकं हलवतो आहे. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स, माझ्या हातातून तो बचावलेला आहे आता. आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्वड, ठीक आहे, तो माझ्या हातून वाचला, बट आय होप, मी आशा करतो, ॲटलिस्ट ही डाईड, की तो मरण तरी पावला, ॲज ही डिझर्वड, जशा मरणाला तो लायक होता त्या मरणाने त्या ठिकाणी तो गेला, त्याचं जीवन नष्ट झालं अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे जशा पद्धतीने त्याने मला जखमी केलेलं होतं, मला मारलेलं होतं, अगदी त्याच पद्धतीने तो मेला असावा, अशी कदाचित त्याच्या लायकीप्रमाणे त्याचा मृत्यू झाला असावा
असं मला वाटतं. येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की हो तसंच झालं. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका ट्रक खाली, लॉरी म्हणजे ट्रक, माल वाहतूक करणारी, तो त्याच्या खाली येऊन तो क्रश झाला. क्रश म्हणजे चिरडला गेला. आपण बघतो बघ ॲक्सिडेंट बऱ्याचदा या मोठमोठ्या वाहनांचे. मग तसं त्या ठिकाणी तो जो आहे तुला मारणारा इसम, तो एका लॉरीच्या खाली, ट्रकच्या खाली येऊन ॲक्सिडेंटमध्ये तो क्रश झाला, त्याचा चेंदामेंदा झाला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि तो जो समोरचा व्यक्ती आहे गुरुनायक, त्याने हे ऐकल्याबरोबर तो ग्रॅटिफाईड झाला. ग्रॅटिफाईड म्हणजे प्लीज, सॅटिस्फाईड दिलेला आहे बघा शब्द ग्लॉसरी नोट्समध्ये. तो आनंदित झाला, त्याला आनंद वाटला की चला, ज्याने आपल्याला जखमी केलेलं होतं, ज्याने आपल्याला सुरा मारलेला होता, विहिरीत ढकलून दिलेलं होतं, तो लॉरीच्या किंवा ट्रकच्या खाली येऊन मेला, म्हणजे त्याचं निधन झालं. तशा प्रकारे त्याला त्याची योग्य शिक्षा मिळाली असं त्याला त्या ठिकाणी ऐकून आनंद झाला. म्हणजे बघा मानवी काही भावना असतात बघा, की ज्याने आपल्यावर अन्याय केलेला आहे, ज्याने आपल्याला त्रास दिलेला आहे, त्यालाही जर त्रास होत असेल, त्यालाही जर फार मोठा आघात झालेला असेल, तर मग समोरच्या व्यक्तीला त्याच्याबद्दल खंत न वाटता, त्याच्याबद्दल दुःख न वाटता, उलट त्याला त्याचा योग्य लायकीप्रमाणे मोबदला मिळाला, योग्य लायकीप्रमाणे त्याला शिक्षा मिळाली असं त्या समोरच्या व्यक्तीला वाटतं. आणि यालाही तसंच त्या ठिकाणी फील होते बघा. हा म्हणतो की त्याला त्याचं ड्यू रिवॉर्ड मिळाला, त्याला त्याचं योग्य ते बक्षीस मिळालं, योग्य ती शिक्षा मिळाली, आणि म्हणून तो ग्रॅटिफाईड किंवा प्लीज किंवा सॅटिस्फाईड आता झालेला आपल्याला दिसून येतो आहे. आता पुढचे त्यांचं कन्व्हर्सेशन जे आहे ते आपण बघूया बघा. द प्लेस वॉज deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. The green shaft was also gone, leaving the place in darkness and silence. The stranger had gone off into the night after giving the astrologer a handful of coins. आता त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, त्याने त्याचं भविष्य व्यक्त करून दिलेलं आहे, आणि भविष्य व्यक्त करून झाल्यानंतर त्या ठिकाणी तो जो इसम आहे तो आता निघून गेलेला आहे बघा. कसा निघून गेलेला आहे ते आपण आता बघूया. इट वॉज नियरली मिडनाईट. आता जवळपास मध्यरात्रीची वेळ आलेली आहे. वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. ॲस्ट्रॉलॉजर घरी पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी आता मध्यरात्र होऊन गेलेली आहे. सॉरी, मी नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये गेलेलो आहे, आपण त्याच्या आधीचा पॅरेग्राफ घ्यायचा आपल्याला. सॉरी. द प्लेस वॉज डेझर्टेड. आता ही जी जागा आहे ती आता सुनसान झालेली होती. डेझर्टेड म्हणजे सुनसान होणे, म्हणजे तिथली गर्दी आता पूर्ण नाहीशी झाली. बाय द टाइम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स. आणि त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजरने त्याच्या ज्या काही आर्टिकल्स म्हणजे वस्तू त्या आता पिकअप केलेल्या होत्या, त्याच्या वस्तू त्याने उचलून ठेवलेल्या होत्या. अँड पुट डेम इन टू हिज बॅग. आता ती जागा, तो एरिया, तो रोड सुनसान झालेला आहे, आणि म्हणून त्याने त्याच्या वस्तू उचलल्या आणि तो त्यांना आता पिशवीमध्ये त्याच्या बॅगमध्ये ठेवतो आहे. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. तो जो हिरवागार प्रकाशाचा जो शाफ्ट म्हणजे झोत, हिरवागार, त्या हिरव्या लाईटचा, हिरव्या मंद प्रकाशाचा जो उजेड होता तोही आता नाहीसा झालेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस. आणि ती जागा, तो रोड आता पूर्ण अंधारमय झालेला होता, पूर्ण अंधकार तिथे दाटलेला होता, व्यापलेला होता. अँड सायलेन्स. आणि पूर्ण रस्ता शुकशुकाट झालेला होता, शांतता पूर्ण रस्त्यावर आता आलेली झालेली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. त्या अंधारामध्ये तो जो अनोळखी व्यक्ती होता, ज्याचं नाव गुरुनायक सांगितलेलं होतं या ॲस्ट्रॉलॉजरने, तो सुद्धा आता ही हॅड गॉन ऑफ, तो निघून गेलेला होता, तिथनं तो निसटून गेलेला होता इन टू द नाईट, त्या रात्रीच्या अंधारामध्ये. अँड आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. आणि त्याने त्या ॲस्ट्रॉलॉजरला हँडफुल ऑफ कॉईन्स म्हणजे मुठभर पैसे, मुठभर नाणे त्याला देऊन टाकलेले होते. म्हणजे अशा प्रकारे त्याची भविष्यवाणी त्याने त्याला सांगितलेली होती. आणि त्या प्रकारे त्याचं समाधान झाल्यानंतर काही मुठभर पैसे, मुठभर कॉईन्स त्याने त्या ॲस्ट्रॉलॉजरला त्याने बहाल केलेले होते, त्याने त्याला देऊ केलेले होते. आय थिंक डिअर फ्रेंड्स, वी हॅव टू stop here, and the remaining part of this lesson we shall see in our next lecture. Okay, till then it's goodbye from my side. Okay.
You please continue all your studies related with our subject. And if you find any query, any doubt, you can ask me directly and have your queries solved. Okay. Thank you very much. Okay, sir.